हा व्हिडिओ एडिट करताना ना मला रडू आलं शेवटी. का ते तुम्हाला कळेल. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल. आज आपण बघणार आहोत की क्लॉथ ऑर्गनायझेशन आणि डिक्लटरिंग याचं महत्त्व काय आहे आणि ते आपल्या आयुष्यामध्ये काय काय बेनिफिट घेऊन येतं आणि ते कसं करायचं. खरं तर क्लॉथ ऑर्गनायझेशन सोपं आहे डिक्लटरिंगपेक्षा, कारण आपण प्रत्येक कपड्याशी आपल्या वस्तूशी ना खूप इमोशनली अटॅच्ड असतो आणि ते कुठेतरी आपल्याला ना थोडं कठीण वाटतं. पण आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये पीस आणि सुटसुटीतपणा हवा असेल तर कुठेतरी आपल्याला हे डिक्लटरिंग करावंच लागतं. आपल्या घरामध्ये तुम्हाला असं वाटतं का की सगळीकडे कपडेच कपडे आहेत, वाळतायत ते कपडे वेगळे, घडी करायचे वेगळे, कपाट उघडलं की अंगावर कपडे येत आहेत, असं सर्व काही होत असतं. मग घरात कपड्यांचीच गर्दी फार होते. मग खरं सांगू का, डिक्लटरिंग केलं ना की मन हलकं होतं, क्लॉजेट सुंदर दिसतो आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ना पीस येतो. हे मला पहिले फेक वाटायचं की ह्या कपडे नीट ठेवल्यावर कसं काय माझ्या मनाची शांतता मला मिळणार आहे, पण येस, दॅट इज ॲब्सोल्युटली ट्रू. म्हणजे कसं होतं माहिती आहे का, जेव्हा आपण असं मस्तपैकी कपाट आपलं आवरून ठेवतो ना कपडे वगैरे, तर मेंटल क्लॅरिटी वाढते. घरात नीटनेटके कपडे दिसले ना खरंच मूड छान होतो. तेच अस्ताव्यस्त कपडे असेल ना, इतकी चिडचिड होते ना, असं वाटतं सगळे काढून फेकून द्यावे. दुसरं म्हणजे डेली टाईम वाचतो. आज मला काय घालायचं आहे हे मला समोर व्हिज्युअल दिसतं की मला हे कपडे घालायचे आहेत, हे आहेत माझ्याकडे, परफेक्ट होत आहे, आजचा कलर हा मला आवडतो आहे, तो मी घालणार आहे. तुमचा टाईम वाचतो आहे आणि टाईम इज मनी, सो इम्पॉर्टंट आहेच. त्यानंतर अनवॉन्टेड शॉपिंग जी असते ना आपली, ती आपली कंट्रोल होते, कारण आपल्याला काय हवं आहे काय नको हे आपल्या डोळ्यासमोर दिसतं. आपल्याकडे किती आहे हे सुद्धा दिसतं. मग आपण कुठेतरी शॉपिंगला कंट्रोल ठेवू शकतो आपण ह्या गोष्टीमुळे आणि स्पेस फ्री होते. आजकाल स्पेसचाच इश्यू झालेला आहे, कारण घरं बघितली तर आपण खूप कॉस्टली झालेली आहेत, स्पेस कमी झालेली आहे आणि कपडे आपले वाढतच आहे. म्हणून स्पेस, आपण जर नीटनेटके कपडे ठेवले ना तर आपली स्पेस फ्री होते आणि त्यामुळे कपाट सुंदर दिसतं आणि वापरायला पण ते इझी जातं. तर चला तर मग सुरुवात करूयात. क्लॉथ डिक्लटरिंगचे काही रूल्स आहेत. प्रत्येक गोष्टीचे जसे रूल्स असतात तसे आपल्या कपड्यांचे सुद्धा काही रूल्स आहेत ज्याचे डिक्लटरिंगचे. पहिला रूल, एक दिवस महिन्यातला ठरवा किंवा 2 आठवड्यातून ठरवा किंवा 3 आठवड्यातून ठरवा, तो तुमच्यावर आहे. चला महिन्यातून एकदा पकडू आपण की मला आज, म्हणजे समजा स्वतःचे कपडे असतील, मुलांचे कपडे असतील, हजबंडचे कपडे असतील, तर हे मला डिक्लटर करायचे आहेत. मग जे आपल्याला नीटनेटके ठेवायचे आहेत, डिक्लटर करायचे, कपाटातून सगळे कपडे बाहेर काढायचे. म्हणजे कपाटात असतील, बेडखाली असतील, बॅगमध्ये असतील, जिथे जिथे आहेत ना ते सगळे कपडे काढायचे. ही स्टेप फार महत्त्वाची आहे, कारण त्यामुळे तुम्हाला खरं कळतं की ओ एवढे कपडे आहेत आणि काही काहींचे तर आपण टॅगसुद्धा काढलेले नसतात. बरोबर. आता दुसरा रूल म्हणजे आपल्याला कॅटेगरी करायची आहे. ह्याने डिसिजन खूप सोपा होतो. म्हणजे आपले डेली वेअर कोणते आहे, ऑफिस वेअर कोणते आहे, फेस्टिवल किंवा पार्टी वेअर कोणते आहेत, विंटर क्लॉथ्स कोणते आहे, जिम वेअर, नाईट वेअर, असे वेगवेगळे प्रकार असतात आपल्याकडे. कधी खाली सोसायटीत तिथल्या तिथं जायचं असेल तर ते कपडे कोणते, तर असे रेग्युलर, डेली वेअर, असे सगळे जे कॅटेगरी आहे ना ते असे कॅटेगरीज आपल्याला सॉर्टिंग करायचं आहे. ओके. त्यानंतर थर्ड रूल म्हणजे वेअर चेक करा. म्हणजे स्वतःला ना 3 प्रश्न विचारायचे आहेत. मी हा कपडा गेल्या 1 वर्षात एकदा तरी घातलेला आहे का? हा, म्हणजे जे आपले रेग्युलर डेली बेसिसचे कपडे असतात ना, कधी कधी आपल्याला असं होतं की हा मला इथं फिट नाही आहे, तिथं फिट नाही, म्हणून आपण वापरतच नाही आणि आपण वेट करतो की मी जेव्हा बारीक होईल, जेव्हा जाड होईल तेव्हा मी ते घालेल वगैरे वगैरे. किंवा एखाद्याची हलकीशी फेंट झालेले असतात कपडे, तरीसुद्धा ते कपाटामध्ये असतात. तर मग बघायचं की हा आपण खरोखर घालतो का, हा कपडा आपल्याला फिट बसतो का, आणि मी आता हा कपडा याच्यापुढे घालणार आहे का, ठेवून काही उपयोग आहे का, हा मला आवडतो आहे का. या प्रश्नांची 3 पैकी जरी 2 उत्तरं नाही आली तर तो डिक्लटर करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आणि डिक्लटरमध्ये पण आपल्याला चौथा रूल बघतो की डिक्लटर पाईल्स तयार करायचे. म्हणजे ठेवायचे कपडे वेगळे, डोनेट करायचे कपडे वेगळे, रिसायकलला द्यायचे वेगळे आणि फेकायचे वेगळे. कारण जे आपल्याला ठेवायचे आहे ते आपण छान कपाटात घडी करून ठेवणार आहोत. जे आपल्याला फेकायचे ते रिसायकलला देऊ किंवा असतात, तुम्हाला फेकायचं असेल तर ते करा, किंवा डोनेशनला जे चांगले कपडे आहेत जे तुम्ही डोनेट करू शकता, कोणी उतर वापरू शकतील, जे चांगल्या कंडिशनमध्ये आहेत ते डोनेट करायचे कपडे तसे वेगळे ठेवायचे. आणि कपडे जेव्हा पण आपण ठेवतो ना मस्तपैकी ऑर्गनायझर्सचा वापर करायचा. जसं मी माझ्या मुलीच्या आता सध्या ऑर्गनाईज करत होती कपडे, तर तिचे ड्रॉअर्समध्ये असतात बरेचसे कपडे, तर मी तिचे विंटर वेअर ठेवलेले आहेत, फ्रॉक जे नेहमी लागत नाही ते ठेवलेले आहेत, टी शर्ट्स घरातले बाहेरचे, असं सगळं ऑर्गनायझर्स मी छान म्हणजे ड्रॉवर्समध्ये ठेवलेले आहेत.
ड्रॉवरमध्ये पण वेगवेगळे आपल्याला डिवायडर्स मिळतात की ज्यामध्ये आपल्याला छोट्यातली छोटी वस्तूसुद्धा नीट दिसते, त्याचा आपण वापर करू शकतो. कलर वाईज अरेंजमेंट आपण करू शकतो, म्हणजे ॲस्थेटिक आणि छान लुक आपल्याला दिसतो. सीझनल रोटेशन म्हणजे सीझननुसारसुद्धा आपण कपडे रिअरेंज करू शकतो. जसं की आता विंटर वेअर आहे, तर मला जे नॉर्मल सिंथेटिक किंवा असे कपडे असतात ते आता मी नाही घालणार, सो ते मी नंतर ठेवून देईल, नंतर काढेल. आता सध्या माझ्याकडे जसं तुम्ही मुलीचं मी आता ऑर्गनाईज करत होते, बघत होते की एक म्हणजे ठेवलेलं आहे, त्यामध्ये सगळे तिचे विंटर वेअर ठेवलेले आहेत. आणि एक महत्त्वाचा रूल आहे तो म्हणजे काय, 1 इन 1 आउट. एक नवीन कपडा आला की एक जुना बाहेर काढायचा. तर आज ह्या व्हिडिओमध्ये ना मी असेच रूल फॉलो करून माझ्या मुलीचं मी कपाट आवरत होती. सो ती बेसिकली ड्रॉवरमध्ये ठेवते आणि काही कबर्डमध्ये असतात तिचे कपडे, आणि खूपच पार्टीवेअर खूप फंक्शनल कपडे असतील इंडियन वेअर्स तर ते बॅगमध्ये असतात. सो मी आज तिचे कपडे ऑर्गनाईज करत होती आणि मन होत नाही आपले मुलांचे कपडे डोनेट करायला, म्हणजे असे फेकायला जे खराब असतील ते. पण काय करणार, स्पेसचा इश्यू असतो. त्याच्यानंतर आपल्याला रोज रोज तेच काम करून आपल्याला थकवा येतो, चिडचिड होते आपली. हे सगळं टाळण्यासाठी ना मी काय करते, महिन्यातून एकदा वगैरे असं डिक्लटरिंग करतच असते. मग आज म्हटलं मला मुलीच्या कपाटाचं करायचं होतं, तर म्हटलं चला करूयात, तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूयात. तर ती जे घालते ड्रेसेस, मला माहिती आहे हे घालणारच आहे, हे चांगले आहे, ते मी व्यवस्थित अरेंज करून ठेवले. आणि तिला पण सांगितलं की हे इथे ठेवलं, हे इथे ठेवलं, असं ठेवलेलं आहे, म्हणजे काढतानासुद्धा ते नीट काढता शोधाशोध होत नाही. आणि त्यानंतर हे जे तुम्ही कपडे बघतायत इथे, तर हे मला डोनेशनचे, एका साईडला मी डोनेशनचे कपडे ठेवलेले आहे आणि ते समोर दिसत आहेत ते आहेत जे मला थ्रो करायचे आहेत, की ते नाही आहेत, त्याला डाग वगैरे पडलेले आहेत किंवा थोडंसं फाटलेलं आहे की ते कोणी नाही यूज करत असं मला वाटतं, तर मी ते फेकणार आहे. तर अशा पद्धतीने ना मी तिचे आता विंटर वेअर्स एका ड्रॉवरमध्ये ठेवलेले आहे, फ्रॉक असतील, टॉप असतील, ते असे ठेवलेले आहेत, अरेंज करून ठेवलं. आणि यामुळे काय झालं, आता आज जरी म्हटलं ना मी एक 20 एक कपडे तरी 20 नाही 15 एक तरी कपडे मी, काही माझे आहेत आणि काही तिचे, असे मी डिक्लटरिंग म्हणजे काढले आहेत. आणि त्यामुळे झालं काय की जराशी जागा नीट झाली, व नीट गोष्टी ठेवता येतात. तर मी हे असे डिक्लटरिंग करतच असते. आणि पहिल्यांदा मला वाटायचं की म्हणजे हा ड्रेस कसा फेकू, किंवा हा कसा मी काढून टाकू. आपल्या खूप मेमरीज असतात प्रत्येक कपड्यासोबत, पण पहिले मी सगळं सांभाळून ठेवायचे, पण नंतर कळालं की नाही, हे आपल्यालाच कुठेतरी ओव्हरलोड होतं आहे आणि विनाकारणचा पसारा आपण घरामध्ये ठेवतो आहे. सो मी ते डिक्लटर करायला लागले. आणि मी स्टार्टिंगला म्हटली होती की मला एकदम कसं रडू आलं एडिट करत होती. म्हटलं असं मला झालं ना की बापरे, हे एवढे ड्रेसेस असतात यांचे छोटे छोटे, आत्ता छोटे आहेत मुलं, म्हणजे एकदम 8 वर्षाचा मला मागचा कालावधी आठवला की किती छोटी होती माझी मुलगी झाली तेव्हा, आणि आता किती पटापट मोठी होती आहे. आता 8ची कंप्लीटसुद्धा झाली ती. म्हणजे असं वाटतं नाही, छोटे छोटे कपडे बघून आत्ता मुलं मोठे होऊन जातील आणि या सगळ्या आठवणीचं आपल्याकडे आपण जपून ठेवणार आहोत, लहानपणीच्या स्पेशली त्यांच्या. म्हणून मला एकदम असं भरून आलं आणि असं वाटलं की बापरे, आज म्हणजे लग्न झालं तर मी इकडे आली. मोठी जेव्हा माझी मुलगी होईल तेव्हा ती पण चांगली काही शिकेल आणि तिचं पण लग्न होईल तर ती पण मला सोडून जाईल दुसरीकडे. अरे बापरे, असं सगळं येतं ना, आपण ॲज अ मदर आपल्या मनामध्ये विचार कधीतरी येतोच हा. आणि मला एकदम भरून आलं, म्हटलं बापरे, मुलं खूप लवकर मोठी होतात. सो पॅरेंट्सने आपल्या मुलांसोबत खूप छान टाईम स्पेंड करायला पाहिजे, कारण हा टाईम परत येत नाही आणि पैसे देऊन पण आपल्याला घेता येत नाही. एकदा मुलांचं बालपण गेलं की गेलंच. तर येस, चांगल्या आठवणी मस्त टिपायच्या कॅमेऱ्यामध्ये, मोबाईल फोनमध्ये आजकाल इतकी छान क्लॅरिटी असते. मस्त छान फोटो काढायचे, व्हिडिओज काढायचे, आठवणी जपून ठेवायच्या आणि त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायचा. आणि कपडे डिक्लटर करायला मात्र विसरायचं नाही. जर आपल्याला डोक्याची शांतता, रोज तेच काम करायचं नसेल, कपाटामध्ये ढीग बघायचा नसेल कपड्यांचा, आणि जरा सगळे कपडे आपल्याला असं वाटतं की मला सगळे कपडे वापरून व्हायला पाहिजे, तर डिक्लटरिंग करायचं, छान नीटनेटके मोजके ऑर्गनायझर्स मध्ये कपडे छान ठेवायचे आणि लाईफ एन्जॉय करायची. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आणि तुमच्या काही डिक्लटरिंगच्या काही टिप्स असतील तर त्याही तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकतात. तर हे बघा, इथे ड्रॉवरमध्ये मी कपडे तिचे ठेवून घेतलेले आहेत सगळे. एवढेच कपडे नाही तिच्याकडे, बाकीचे मी दुसऱ्या कपाटात पण ठेवलेले आहेत. हे डेलीचे जे तिला लागतात का,
स्कूलमधून आल्यावर किंवा ट्युशन्सला जाताना किंवा कुठे बाहेर जाताना जे काही लागतात ते इथे ठेवलेले आहेत आणि बाकी जे फंक्शनल असतात ते बॅग्समध्ये ठेवलेले आहेत. तर चला मंडळी, पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.